सह्याद्री वाहिनीने 2005 साली तयार केलेल्या दुर्दम्य या लघुपटाचे संक्षिप्त स्वरूप पंखाविना भरारी. ओठांवर सप्तसुरांची बरसात, हातात चित्रकलेच्या कुंचल्याचा झंझावात आणि 7 व्हीलचेअरची ओळख पटण्याची खूण म्हणून की काय कायमची पुरून उरलेली. दुर्दम्य इच्छाशक्तीला सलाम ठोकावा, कौतुकाचा अभिषेक अविरत चालू ठेवावा, असे किरकोळ परंतु कीर्तीनं गगनाला गवसणी घालणारं व्यक्तिमत्व म्हणजे प्रसाद नागेश घाडी. नागेश आणि शरयू दाम्पत्याचा चतुरस्त्र सुपुत्र. प्रत्येक श्वासाबरोबर कठोर वेदनेशी चिवट झुंज आणि तरीही चेहऱ्यावर सूर्याला जणू कवेत घेणारा खळाळता आनंद. वाऱ्याशी स्पर्धा करणारा उत्साही मनाचा वेग आणि नवनवीन शिखर पादाक्रांत करण्याची शब्दात सांगता येणार नाही अशी पराकोटीची जिद्द. स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी या जीवघेण्या आजारानं जन्मापासून विळख्यात अडकलेल्या प्रसादचा पाठीचा मणका पूर्णपणे निर्जीव आहे, निकामी आहे. प्रसादचा प्रॉब्लेम क्वाईट सिरियस होता. त्याला स्पायनल मस्क्युलर एट्रोफी म्हणतात, ज्याच्यात शरीराचे सगळे स्नायू हळूहळू वीक व्हायला लागतात. ह्याच्याने ब्रीदिंगच्या ॲपॅरेटसमध्ये प्रॉब्लेम होतो, हातपाय चालायचे कमी व्हायला लागतात, चालणं बंद होऊन जातं. स्पाईनमध्ये पण ॲक्च्युली कर्वेचर निर्माण होतं आणि बसायची पण शक्ती जायला लागते. हा जेनेटिक प्रॉब्लेम असतो, ज्याला आपल्याकडे काही ॲक्च्युली सोल्युशन नसतं. त्यातल्या त्यात आपण रिहॅबिलिटेट करून पेशंटचं आयुष्य आणि फंक्शनिंग प्रोलॉंग करू शकतो, पण त्याला ॲक्च्युली सोल्युशन काहीच नसतं. ह्याच्यात मनाचं बळ खूप इम्पॉर्टंट असतं पेशंटचं, आणि जर का पेशंट इज मेंटली स्ट्रॉंग तर प्रसादनी केलं तेवढं करू शकतात. प्रसाद नावाच्या दंतकथेचा पाहूया हा आलेख. माझा जन्म 3 एप्रिल 1988 साली मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये झाला. लहानपणी मी इतर मुलांप्रमाणे सुदृढ, गुटगुटीत आणि हेल्दी होतो, आणि त्यामुळे आम्हाला कधी, माझ्या कुटुंबियांना कधी असं वाटलं नाही की पुढे मला अशा दुर्धर व्याधीला सामोरं जावं लागेल. लहान असतानाचा एक किस्सा मला आठवतो. मी 1-1.5 वर्षाचा होतो आणि आमच्या चाळीत सत्यनारायणाची पूजा होती आणि त्यानिमित्ताने वेशभूषेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नुकताच माझा पहिला वाढदिवस झाल्यामुळे घरात श्रीकृष्णाची वेशभूषा तयार होती आणि माझ्या आईने एक सहजच मला त्या स्पर्धेत पाठवण्याचं ठरवलं. आणि मला त्यावेळेचं आठवतही नाही. आई सांगते की त्यावेळी तुझा त्या स्पर्धेत पहिला नंबर आला. आमच्या शाळेत मदर डेचा कार्यक्रम होता आणि त्यावेळी अचानकच तो कार्यक्रम बसवण्यात आला होता. मी नेहमीप्रमाणे शाळेत गेलो आणि शाळेतल्या बाईंनी एक हार्डली अर्ध्या तासात माझं एक इंग्लिश गाणं बसवलं. गाणं होतं, मम्मी इज मम्मी, शी लव्ज मी बिकॉज आय एम स्पेशल, गॉड मेड मी. आणि तेव्हाच असं माझ्या गाण्याची थोडी सुरुवात व्हायला लागली होती. स्पॅस्टिक सोसायटीत 1 वर्ष झालं आणि मग मी आलो SEC डे स्कूल आगरीपाड्याच्या शाखेत. माझ्या शाळेने मला शिक्षण, व्यायाम यांच्याबरोबर आणखी एक गोष्ट दिली, ती म्हणजे आनंद. विकलांग मुलांकरता आनंद घेणं त्यांना बाहेर जाऊन शक्य नसतं, पण आमच्या शाळेने ती एक गोष्ट करून दाखवली. उदाहरणार्थ आमच्या सहली किंवा आमचे कॅम्प जेव्हा बाहेर जायचे तेव्हा आम्ही 2-2, 3-3 दिवस आमचा बाहेर स्टे असायचा. आणि आणि वेगळी गोष्ट म्हणजे जी बहुविकलांग मुलं असतात माझ्यासारखी, त्यांना पण आमची शाळा कॅम्पला घेऊन जायची. त्यांच्याबरोबर एक पालक अलाउड असायचा. आणि म्हणजे जे आनंद नॉर्मल मूल त्याच्या आयुष्यात उपभोगतं ते सर्व आनंद आम्हाला आमच्या शाळेने दिले. त्यातल्या त्यात माझे जे संगीताचे गुरु आहेत प्रदीप जोशी, त्यांचा तर माझ्या आतापर्यंतच्या यशात सिंहाचा वाटा आहे. सुरुवातीला मी गाणी घ्यायला लागलो तेव्हाच माझ्या एकदम लक्षात आलं की या मुलामध्ये खूपच म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये प्रतिभा आहे.
आणि मी त्याला शिकवायला लागलो त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की त्याच्या स्पीडनी त्याला शिकवताना मला पण ग्रहपाठ खूप करायला पाहिजे आणि तो पण त्याच स्पीडनी करायला पाहिजे. याच्यावरून त्याची जी बुद्धी आहे, त्याच्या बुद्धीची जी झेप आहे ती लक्षात येईल. राष्ट्रीय बालश्री पुरस्कारासाठी प्रसादच्या गायन कलेची खरी परीक्षा झाली. भूतपूर्व राष्ट्रपती KR नारायणन यांच्या पत्नी श्रीमती उषा नारायणन यांच्या हस्ते राष्ट्रीय बालश्री पुरस्कार स्वीकारताना प्रसाद घाडी. सातवी इयत्ता पास झाल्यानंतर मला SCC डे स्कूलला निरोप द्यावा लागला. मग वेळ आली ती नॉर्मल मुलांच्या शाळेत दाखला घेणे. संपतराव माने, मी मुख्याध्यापक भाऊसाहेब हिरे विद्यालय. 3-4 शाळांनी तर त्याला नाकारलेलं होतं ॲडमिशन. तरीसुद्धा त्याची एकंदर परिस्थिती बघून आणि त्याच्या आईवडिलांचं निवेदन आम्ही ऐकून घेतलं आणि त्याला ॲडमिशन दिलं. 10वी विषयी सांगायचं झालं तर 10वीला असताना मी अभ्यास नेहमी नियमित करणं हीच माझ्या यशाची गुरुकिल्ली होती. आणि अभ्यासाचं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभ्यासाचं प्लॅनिंग, म्हणजे कुठल्या दिवशी कुठला अभ्यास किंवा जे विषय कठीण वाटतात त्यांना जास्त महत्त्व, ह्याच गोष्टींना मी महत्त्व दिलं. म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लॅनिंग. आणि त्यानंतर म्हणजे 10वीत असतानासुद्धा माझे कार्यक्रमही चालूच होते आणि अशा सर्व ह्याच्यात माझं 10वीचं वर्ष पूर्ण झालं. 10वीत असताना मला बऱ्याच अडचणी आल्या. म्हणजे 10वीत असताना माझी तब्येत जरा ढासळत होती हळूहळू आणि त्यामुळे अभ्यास करणंसुद्धा माझ्यासाठी एक चॅलेंजच होतं. अभ्यास करताना बऱ्याचदा माझ्या हातातलं पुस्तक पडायचं, मग ते परत उचलून परत नव्याने अभ्यासाला लागायचं. या सर्व कठीण गोष्टींतून मी पुढे जात होतो आणि अशा प्रकारेच मी माझं 10वीचं वर्ष पूर्ण केलं आणि मला त्यात 86% गुण मिळाले आणि त्यात मला म्हणजे मी जे प्रयत्न केले त्याचं सार्थक झालं असं मला वाटतं. 10वीत मला घवघवीत यश मिळाल्यानंतर त्याचा परिणाम समाजातल्या इतर मुलांवरही झाला. फॉर एक्झाम्पल पनवेलचा भूषण कुलकर्णी नावाचा एक मुलगा आहे. तो सुद्धा माझ्यासारखाच विकलांग आहे. त्याने सुद्धा एक नर्वस माइंडमध्ये जाऊन 8वीतून शाळा सोडलेली. पण जेव्हा त्याने माझं आर्टिकल पेपरात वाचलं तर तेव्हा त्याने माझ्यापासून प्रेरणा घेतली आणि तो पुन्हा 10वीत बसला आणि त्याने सुद्धा यावर्षी चांगले गुण मिळवलेले आहेत. त्याची जी क्षमता आहे, बौद्धिक क्षमता किंवा वैचारिक क्षमता किंवा एक प्रकारची प्रगल्भता जी आहे ती जर मी असं म्हटलं की स्टीफन हॉकिंग या अत्यंत नामवंत अशा जगातल्या मोठ्या वैज्ञानिकाबरोबर जर केली तर मला काही त्यात अतिशयोक्ती वाटणार नाही. कारण असं की ही तुलना त्यांच्या वैज्ञानिक किंवा याच्या संबंधातली नसून, कार्याबद्दलची नसून, त्यांच्या क्षमतेबद्दलची आहे. त्यांच्यातलं पोटेन्शियल जे आहे ते ज्या पद्धतीने प्रसादनी इतकी कठीण परिस्थिती असताना, शारीरिक, मानसिक, सामाजिक ह्या कठीण परिस्थिती असताना सुद्धा आपल्या आईवडिलांच्या मदतीने आणि विलक्षण म्हणजे अचाट, म्हणजे मी पाहिलेली नाहीत इतकी अचाट मनोधैर्याची एकूण त्याची संपूर्ण धारणा आणि त्याच्या मनाची धाटणी याने मी खरोखरच थक्क झालेलो आहे. ज्यांना असे कोणत्याच प्रकारची व्याधी नाही किंवा कोणत्याच प्रकारचा त्रास नाही, कोणत्याच प्रकारची अडचण नाही, अशासारख्या आमच्यासारख्या माणसांना सुद्धा इतका चांगला अभ्यास, इतकी चांगली कविता, इतकी चांगली चित्र काढता येत नाहीत. त्यामुळे खरं म्हणजे प्रसादसारख्या मुलाचं कर्तृत्व पाहून आमच्यासारख्यांनाच त्याच्यापुढे एक प्रकारचा न्यूनगंड वाटावा इतकं त्याच्या अंगामध्ये, मनामध्ये, त्याच्यामध्ये आत्मिक सामर्थ्य आहे